गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम टू समर्थ कॉम्प्युटर क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग युनिट नंबर फर्स्ट 10 मार्चला आहे. फर्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत क्लाउड कॉम्प्युटिंग. व्हॉट इज बाय क्लाउड कॉम्प्युटिंग? क्लाउड कॉम्प्युटिंग काय असतं त्याची डिफिनेशन. तर क्लाउड कॉम्प्युटिंग is nothing but allow the user to store data, run applications and access computing resources through the internet from anywhere at any time. क्लाउड कॉम्प्युटिंग हे अशी टेक्नॉलॉजी आहे जी वापरकर्त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही वेळी डेटा साठवणे, ॲप्लिकेशन रन करणे, कॉम्प्युटिंग रिसोर्सेस वापरण्याची सुविधा देते. दोन डेफिनेशन मी दिलेले आहेत मित्रांनो. पहिलं डेफिनेशन आहे क्लाउड कॉम्प्युटिंग अलाउ द युजर टू स्टोअर डेटा, रन ॲप्लिकेशन, ॲक्सेस कॉम्प्युटिंग रिसोर्सेस थ्रू द इंटरनेट फ्रॉम एनीवेअर अँड ॲट एनी टाइम. म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी वापरकर्त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही वेळी आपण डेटा स्टोअर करू शकतो, रन करू शकतो ॲप्लिकेशन आणि जे कॉम्प्युटिंगचे रिसोर्सेस आहे ते वापरण्याची सुविधा देऊ शकतो. दुसरी डेफिनेशन आपण पाहूया. क्लाउड कॉम्प्युटिंग इज अ टेक्नॉलॉजी दॅट प्रोव्हाइड द कॉम्प्युटिंग रिसोर्सेस सच ॲज सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेसेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन ओव्हर द इंटरनेट. इट अलाउ द युजर टू ॲक्सेस these resources on demand without purchasing and maintaining their own physical hardware. क्लाउड कॉम्प्युटिंग हे असे तंत्रज्ञान आहे, अशी टेक्नॉलॉजी आहे जे सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन यासारखे जे कॉम्प्युटिंग रिसोर्सेस आहे ते इंटरनेटद्वारे मागणीनुसार ऑन डिमांड, महागडे ऑन डिमांड म्हणजे उपलब्ध करून देते. म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग ही अशी टेक्नॉलॉजी आहे की जे सर्व्हर असतील, स्टोरेज असतील, डेटाबेस असतील, नेटवर्किंग असतील, ॲप्लिकेशन असतील यासारखे काही अजून संगणकीय जे पण रिसोर्सेस असतील ते इंटरनेटच्या मागणीनुसार ऑन डिमांड, इंटरनेटच्या मागणीनुसार उपलब्ध करून देतात. त्यामुळे वापरकर्त्यांना काय होणार आहे, स्वतःचे महागडे हार्डवेअर जे स्वतःचे ऑन फिजिकल हार्डवेअर जे ते खरेदी करून त्याची देखभाल करण्याची गरज पडत नाही. इट अलाउ द युजर टू ॲक्सेस दिस रिसोर्सेस ऑन डिमांड विदाउट पर्चेसिंग अँड मेंटेनिंग देअर ऑन फिजिकल हार्डवेअर. म्हणजे स्वतःची हार्डवेअर घेण्याची गरज पडत नाही आणि स्वतःचे हार्डवेअर तर गरजच पडत नाही आणि त्याला मेंटेन करायची सुद्धा गरज पडत नाही. हे क्लाउड कॉम्प्युटिंगची डिफिनेशन आहे. मी दोन डेफिनेशन लिहिलेले, तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही पेपरामध्ये लिहू शकता. याचे एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर गुगल ड्राईव्ह, ऑन स्टोरेज सर्व्हिस, ऑनलाईन डेटा साठवण्याची सेवा, त्याच्यानंतर ईमेल सर्व्हिसेस, ईमेल सेवा, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑन ड्राईव्ह म्हणजे क्लाउड बेस्ड फाईल स्टोरेज जे असतील ते, त्याच्यानंतर ॲमेझॉन वेब सर्व्हिस त्याला आपण AWS म्हणतो, क्लाउड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आणि क्लाउड सेवा प्लॅटफॉर्म हे एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. तर क्लाउड कॉम्प्युटिंग हे काय असतं, तर क्लाउड कॉम्प्युटिंग हे टेक्नॉलॉजी आहे जी वापरकर्त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही वेळी डेटा साठवू शकतो, आपण स्टोअर करू शकतो, ॲप्लिकेशन रन करू शकतो, वेगळे कॉम्प्युटिंगचे रिसोर्सेस आपण यूज करतो, ही वापरण्याची सुविधा म्हणजेच क्लाउड कॉम्प्युटिंग. आणि क्लाउड कॉम्प्युटिंग ही टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये सर्व्हर असतील, स्टोरेज असतील, डेटाबेसेस असतील, नेटवर्किंग असतील, सॉफ्टवेअर्स असतील, काही ॲप्लिकेशन असतील, यासारखे जे काही टेक्नॉलॉजी आहेत कॉम्प्युटरचे वेगवेगळे ते इंटरनेटच्या मागणीनुसार ऑन डिमांड उपलब्ध करून देते. आणि एवढंच नाही तर त्यामुळे काय होणार आहे, क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे स्वतःचे महागडे हार्डवेअर खरेदी करण्याची गरज पडत नाही आणि त्याची देखभाल करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर एक्झाम्पल पाहिले आपण गुगल ड्राईव्ह, ईमेल, मायक्रोसॉफ्ट ऑन ड्राईव्ह, AWS, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि मायक्रोसॉफ्ट ॲझूर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब